अत्यंत विनोदी भूमिका सक्षमपणे करणारा पण गंभीर भूमिकाही तितक्याच तोडीने करणारा प्रसाद खांडेकर, तोही या सिनेमात आहे, तो आलीच नाही. आणि माझी अत्यंत लाडकी अभिनेत्री शर्वरी जेमिनीस, ज्यांनी या सिनेमामध्ये भूमिका केली. तर हे लोक पण आहेत. अजूनही काही सरप्राईज आहे, पण ते आत्ता सांगणार नाही, ते तुम्हाला सिनेमा बघताना कळेल कदाचित. हार्दिक. आणि हो, आणखी एक महत्वाची गोष्ट, आमचा हार्दिक जोशी, ज्याला तुम्ही राणादा म्हणून ओळखता, तर तोही आहे या सिनेमामध्ये. आणि आमची लहान मुलं आहेत. छोट्या समर्थाचं काम ज्यांनी केलं होतं तो आमचा आयान म्हणून आहे. त्याच्यानंतर श्रीजय देशपांडे म्हणून आहे. आणि अभिज्ञा, असे छोटे कलाकार, बालकलाकार पण आहेत. बरेच कलाकार, हळूहळू त्यांची पण ओळख होईल. पण आता मी अशा एका अभिनेत्रीला इथं बोलवतोय, जिला मी काम करताना असं म्हणलं होतं की बाई, म्हणजे मैत्रिणी म्हणून म्हणलं, तू सेटवर नाही आलीस तरी चालेल, पण तुझे डोळे पाठवून दे. अत्यंत बोलक्या डोळ्याची अभिनेत्री माझी मैत्रिणी ईशा केसकर, प्लीज. जबाबदारी तर आहेच. जेव्हा हा चित्रपट माझ्यापर्यंत पोहोचला तेव्हा मला असं वाटलं की अरे बापरे, मला त्या काळात जाऊन आता काही सीन्स वगैरे करावे लागणार आहेत का. तर दिग्दर्शकाचं फक्त एवढंच म्हणणं होतं की नाही दिशा, विचार आपले समर्थांचे तेच, पण पद्धत ही नव्याने आहे, नवीन पद्धतीने आपण ते विचार आपण सर्वांसमोर पोहोचवणार आहोत. तर त्यातनं थोडं दडपण फार कमी झालं. आणि माझी टीम मला एवढी चांगली लाभली की प्रत्येक पावलांवर कलाकारांनी म्हणा, दिग्दर्शकांनी म्हणा, इनफॅक्ट प्रोड्युसरांनी म्हणा, सगळ्यांनी मला इतकं सपोर्ट केलं आणि छान वाटलं, खूप मजा आली सीन्स करताना. थँक्यू. थँक्यू. येस. नेक्स्ट ट्रेलर बघूया. लहानपणापासून हे संस्कार मी पुण्याचा मूळचा असल्यामुळे हे होत आले. त्यामुळे या संस्कारांची किती गरज आहे आत्ताच्या काळात हे मला स्वतःला जाणवलं. आणि जेव्हा योगेश आणि अमोल या दोन मित्रांनी या सिनेमासाठी विचारलं तेव्हा नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. कारण समर्थ रामदास स्वामी हे फक्त संत नव्हते, तर मनाला घडवणारे विचारवंत होते. त्यामुळे मनाला घडवायचं कसं, इतका मोठा विचार आपल्याला दासबोध किंवा मनाच्या श्लोकातून मिळतो. तर अशाच विचारांवर आधारलेला हा सिनेमा आहे. या सिनेमात माझं पात्र जरी छोटं असलं तरी सुद्धा महत्वपूर्ण पात्र आहे. पण हे पात्र सुद्धा प्रेक्षक रिलेट करू शकतील, कारण आपल्या आजूबाजूला असे आपले ऑफिस कलिग असू शकतात, सहकारी असू शकतात. तुम्हाला हे पात्र सुद्धा रिलेट होईल नक्कीच. आणि मिश्किल पात्र आहे. योगेशने जरी उल्लेख केला असला तरी अतिशय मिश्किल, हसत खेळत गमती करणारं हे पात्र आहे. आमच्या नायकाच्या ऑफिसमध्ये त्याचा सहकारी असतो. त्यामुळे आणखी एक विशेष मानस, हे जे पात्र लिहिण्यामध्ये सुद्धा तुझा खूप मोठा वाटा आहे, कारण खूप छान डायलॉग्स तू या पात्राचे लिहिले. त्यामुळे मला मारणे हे पात्र साकारताना खूप मदत झाली लेखकाकडून. थँक्यू. ऍक्च्युली हे ऐकण्यासाठी मी प्रश्न विचारला होता. ते खूप जवळनं बघितलं आम्ही. रात्री कधी कधी असे झाले की रात्री 1 वाजता तुला वेळ मला वेळ, आपण रात्री 1 वाजता ऑनलाईन भेटूयात आणि रिडिंग करूयात. अशा प्रोसेसमध्ये स्वतःला या कॅरेक्टरमध्ये तू इन करायचा प्रोसेस केलीस किंवा कॅरेक्टरचा अभ्यास केलास. सो तुझा एक्सपिरियन्स कसा होता. कारण मी भूषणला अनेक वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिले, पण मी याच्यामध्ये नक्की सांगतो, मी पाहिलेलं भूषण किंवा मी डिरेक्ट केलेलं भूषण या फिल्ममध्ये वेगळं आहे. सो हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स भूषण. थँक्यू योगेश. आपली सुद्धा अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. मला वाटतं 15 वर्षांपासून बिटवीन द लाईन्स म्हणून एक नाटक केलं होतं, मृण्मयीने डिरेक्ट केलं होतं ते, मृण्मयी देशपांडेने. त्यावेळेला आमची ओळख झाली होती. त्यानंतर अनेक वेळा इंडस्ट्रीमध्ये भेट झाली, पण काम करण्याचा योग आला नव्हता. आणि तो इतक्या छान चित्रपटासाठी आला. खूप स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे. मुळात मला लहानपण माझं आधी सुरुवातीला दिसलं, कारण काही काही गोष्टींना ऑटोमॅटिकली आयुष्यात खूप येऊन जातात. म्हणजे मी चिंचवडचा आहे, तर लहानपणी जे चाफेकर चौकातनं कायम जायचो, तर मी दामोदर चाफेकरांच्या स्टॅच्यूकडे बघायचो आणि मला त्यांची भूमिका, आता काम करत असताना त्यांची भूमिका मिळाली. तसेच वेगवेगळे रोल, मग महाराजांची भूमिका असो, हे जे एक एक इन्स्पिरेशन कायम आयुष्यात होते त्यांच्या भूमिका मिळत गेल्या. आणि असंच कुठेसं कदाचित हरवलेल्या मनातनं
असे समर्थ आहेत असं मी म्हणेन. कारण लहानपणापासून मी कोकणातला म्हणजे माझा जन्म कोकणातला. आजोळी जायचो कायम रायगडमध्ये. आणि रायगडला गेलो असताना मला कायम दिसायचं की आजी आजोबांच्या घरी म्हणजे जे आपल्या पणजोबांचे वगैरे फोटो लावलेले असतात, तर न चुकता एक फोटो हा कायम असायचा, हा समर्थ रामदास स्वामींचं होतं. तर त्यामुळे ते लहानपणापासून एक कुतूहल होतं. रायगडावर फिरायला जायचो, त्याचबरोबर शिवथरवेळीला गेलेलो आहे. मग ती मूर्ती बघणं, त्यांच्या हातात दासबोध, ते खूप कुतूहल लहानपणापासूनच होतं. आणि कधी वाटलं नव्हतं आयुष्यात की असा त्या रेफरन्सनी त्यांचे विचार पोहोचवण्याचा चित्रपट बनेल आणि त्याच्यात मला काम करण्याची संधी मिळेल. इतकं की माझं शिक्षण कॉन्व्हेंट मधलं, त्याचाही उपयोग या चित्रपटाला होतोय. आणि अतिशय उत्तम शाळा. म्हणजे आज मी जे काय घडलो, मी काय मला सांगायला आवडतं की माझ्या शाळेमुळे घडलो. खूप चांगले विचार मला माझ्या शाळेतनच मिळालेले आहेत. पण तरी लहानपणी एक आजोबा असायचे आणि ते मनाचे श्लोक सगळ्या मुलांबरोबर वाचायचे. आणि बरीचशी मराठी मीडियमची मुलं असायची. आणि लहानपणापासून नेमक्या मराठी भाषेनंतर आम्हाला इंट्रोड्यूस झाली होती. तर त्यामुळे सगळे आपले पोथी, छोटी छोटी जी पुस्तकं असते ते उघडून बसायचे आणि पाठांतर असायचं. आणि मला खूप भारी वाटायचं ते की हे आपल्याला का कळत नाहीये. पण तो अभिनयाचा एक किडा लहानपणी होताच. मी तसंच पुस्तक घेऊन घरी जे काय पोथी वगैरे असेल ती उघडून फक्त सूर त्याचा आहे की हे फक्त करत राहायचो, जेणेकरून जसं काय की मला कळतंय. आणि एकदा शाळेतनंच असा निरोप आला होता की ह्याला काही मराठी वगैरे वाचता सुद्धा येत नाहीये, जरा लक्ष द्या. आणि तेव्हापासून हळूहळू मनाचे श्लोक या गोष्टी आईनी लहानपणी काही शिकवलेले होते. पण आता चित्रपट करत असताना पुन्हा एकदा एक कनेक्ट झाला, तो नात्यांमुळे. खरं सांगायचं तर आज मला वाटतं आपण देवाची भक्ती करतो किंवा देवदेव करतो, ह्याचं सुद्धा एक मेन कारण असतं मला वाटतं की आपल्याला आपले नातेवाईक किंवा आपले जवळचं आपलं कुटुंब आहे त्यांना सेफ ठेवायचंय. आपण एकटेच सुद्धा एक वेगळा खूपच कॉन्फिडन्स येतो की आपल्याला फक्त स्वतःला जपायचंय. तर त्यामुळे या सगळ्याचा मेन एक दुवा आहे ती म्हणजे आयुष्यातली नाती, ती खूप महत्वाची आहेत. आणि ते मला या चित्रपटातनं दिसलं. कारण ही नातेसंबंधांवरची सुद्धा गोष्ट आहे. ही वडिलांची आणि मुलाचं नातं दिसतंय. आणि आपापल्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्याला आपण अनेक नाती बदलताना पाहिली आहेत. अनेक नाती जी आपल्याला वाटली होती की कमकुवत आहेत ती घट्ट होताना पाहिली आहेत. अशी नाती मला माझ्या आयुष्यातही दिसलेली आहेत. आणि दे हॅव बीन सरप्राइझिंग. त्यामुळे असं एक नातं आपल्याला आज पोर्ट्रे करता येतं. आणि ते सुद्धा इतकं स्ट्रॉंग पात्र आहे की अतिशय खोलवर ऑलरेडी तो अफेक्ट असणारा, जे आता आपण ट्रेलरमध्ये पाहिलंच आहे त्यामुळे स्पॉइलरही नाहीये. लहानपणापासूनचे त्याचे विचार, तो तसा का घडला. कारण मुळात मला वाटतं लहान मूल कुठेही जन्माला आलं, आपलं जे धर्म असतो तो त्या कुटुंबात जन्म आल्यामुळे एकाने होतं. कारण की आपण आपल्या आई वडिलांना फॉलो करत असतो. कारण आपले आई वडील हे आपले सगळ्यात आधी महत्वाचे, म्हणजे आपले देव म्हणजे आपले आई वडील असतात. तर त्यामुळे तो कनेक्ट खूप महत्वाचा असतो. मग माझा देव जे म्हणेल मी काही करीन. पण तिथेच जर डिस्कनेक्ट असेल तर बऱ्याच गोष्टी बदलतात. आणि अशाने या समर्थच्या आयुष्यात काय घडलेलं आहे की त्याला सॅम बोरगावकर त्याचा झालेला आहे या गोष्टींपर्यंत पोहोचतो. पण मुळात मला मनाने भावलेली म्हणजे या नातेसंबंधांवरची गोष्ट, आणि ती सगळ्यांनाच पोहोचते. आणि त्या गोष्टींमधूनच आपल्याला समर्थ विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवले जातात. हा चित्रपट मला सांगायला आवडतो, प्रत्येक स्टेजवरती मला सांगायला आवडतो. कारण की नक्कीच आपण रामदास समर्थांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवतोय, त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी आहेतच. पण हा फक्त भाविकांचा सिनेमा नाहीये, हा फक्त आस्तिकांचा सिनेमा नाहीये, हा नास्तिकांचा सुद्धा सिनेमा आहे. नास्तिकांचा जास्त आहे. नाही, इक्वली म्हणेन, बॅलन्स्ड म्हणेन. कारण ह्यांचे मला मेन तेच वाटतं, समर्थांनी इतक्या चांगल्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. म्हणजे एक असं आहे की बलोपासना, जे आपण म्हणतो फिजिकल हेल्थ बरोबर मेंटल हेल्थ महत्वाची आहेच. पण आता म्हणून आपण मेंटल हेल्थकडे खूप लक्ष देतो, मेडिटेशन करतो. पण फिजिकल हेल्थचं काय, तर याचं महत्वही सांगणारे म्हणजे आपले समर्थ रामदास स्वामी. त्यामुळे हे, आणि स्वतः मला फिटनेस मधली आवड, त्याचबरोबर मेंटल हेल्थची आवड ही असताना एक लक्षात आली, आजही थेरपीला आपण खूप जास्त लोक घाबरतो, त्याचा कम्प्लीट हे आलेलं नाहीये. मग आपल्याकडे खरं तर थेरपी आहे, लिहिलेली आहे ती, आणि आपण लांब ठेवलेली आहे. तर त्यामुळे लहानपणापासून जर हे विचार आपल्यापर्यंत पोहोचले तर आपण बऱ्याच वेळेला सेल्फ टॉक म्हणतो, पण सेल्फ टॉक करायला बसलं आणि तुमचे विचार चुकीचे असेल तर चुकीचाच मार्ग किंवा उत्तर सापडणारच नाहीये. तर हेच योग्य विचार येणार कुठून आहेत, तर मनाचे श्लोक म्हणा किंवा इतर काही गोष्टी आहेत, ते विचारांमधून ते रेग्युलरली प्रॅक्टिस केली तर ते विचार आपल्याला त्या त्या क्षणी उत्तर देऊ शकतात. तर त्यामुळे हे खूप मनापासून भावलेली गोष्ट आहेच.
आणि जी नाती मला पोर्ट्रे करता आले त्यांनी छान वाटलंय. त्याचबरोबर उत्तम टीम, म्हणजे खरंच मी अशी टीम नाही पाहिली. आज मगाशी आपण म्हणालो ब्रह्म विष्णू महेश हे तर तिघही आहेत. पहिल्यांदा मी एक ऍक्टर डिरेक्टर केमिस्ट्री खूप महत्वाची हे ऐकलेलंच आहे. त्याचबरोबर प्रोड्युसर आणि ऍक्टरही खूप आपण बोलत असतो ते आहे, पण डीओपी आणि ऍक्टरची पण एक केमिस्ट्री असते हे मला या चित्रपटातून कळलं. म्हणजे काय तुझा थॉट आहे, तू कोणत्या डीओपी आणि कॅमेरामॅन मधला फरक मला अतिकमुळे कळला. कारण की डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी आणि कॅमेरामॅन या दोन्ही, म्हणजे प्रत्येक जण कॅमेरामॅन असतात पण त्यांची डिरेक्टर एक जे असतं की त्यांचाही एक डिरेक्टर असतो, ही इज द डीओपी. तर म्हणून आपण पटकन डीओपी म्हणून जातो पण त्याचा अर्थ कळत नाही. तो अर्थ मला या सिनेमातून कळला. कारण प्रत्येक माझं पाऊल कसं पडणार आहे, माझा काय विचार आहे, त्याप्रमाणे जसं अतिक म्हणाला त्याचा कॅमेरा थ्रूआउट एक कॅरेक्टर आहे. म्हणजे आम्ही सगळे चित्रपटात जेवढे दिसतो त्याच्यापेक्षा जास्त कोणी असेल तर त्याचा कॅमेरा थ्रूआउटच आहे. तर त्यामुळे ते खूप महत्वाचं कॅरेक्टर आणि ते पोचतंय. त्यातून बोलायला मला तर खूप आवडतं, पण इकडे लक्षात आलं की इकडे सगळेच बोलणारे चांगलं. म्हणजे आज रवींद्र सरांचा हा पहिला चित्रपट, पण इतकी क्लॅरिटी, म्हणजे तेच पहिले बोलायला जेव्हा आले तेवढा इतक्या क्लॅरिटीने की त्यांना काय त्यांचा थॉट आहे, कशा पद्धतीने पोचवायचा आहे, हे सगळेच. मग योगेश उत्तम बोलतोय, आमचं डीओपी उत्तम बोलतोय, कलाकार तर सगळे तुम्ही. तर तुम्हाला ती अगदी तुमच्या घरातली एखादी निर्मळ बहीण किंवा मैत्रीण वाटेल याची मी तुम्हाला खात्री देते. आणि ते पात्र साकारताना मलाही खरंच असं वाटत होतं की मी त्या कुटुंबाचा भाग आहे. मी खरंच पुष्कराज आणि शर्वरीताई यांच्याबरोबर लहानाची मोठी झाली आहे असा तिथे त्यावेळेला भाव तयार करणं किंवा सराउंडिंग तयार करणं आणि तशी स्पेस देणं हे क्रू आणि कास्ट यांचं दोघांचंही काम असतं. आणि ते मला खूप काय म्हणता येईल, अगदी परफेक्ट ऍप्ट ऍटमॉस्फिअर मिळालं. कारण फिल्म अध्यात्मावर आहे किंवा स्वामी रामदासांच्या विचारांवर आहे, त्याचा आपल्या आयुष्यात कसा फरक पडतो, नात्यांबद्दल चित्रपट आहे. सो ह्या सगळ्याचं रिफ्लेक्शन म्हणून तिथे उभं राहताना आमच्यातला खट्याळपणा, मस्तीखोरपणा, एक ऍटिट्यूड हे सगळं बाजूला ठेवून निर्मळ होणं हे खूप एकट्याचं काम नाही ते, असं मला वाटतं. आणि ते अचीव्ह करायला टीमवर्क लागतं, जे योगेश तुझ्या राज्यात मला मिळालं त्याबद्दल थँक्यू सो मच. एक गोष्ट मेन्शन करायची, आम्ही सगळे कोकणात शूट करत होतो लाटघरला, आणि लाटघरला आमचं जे जेवण होतं ते शूटिंगचं नेहमी येणारं जेवण नव्हतं. सज्जनगडावरती जे प्रसाद तयार करतात तिकडचे आचार्य आमच्यासाठी लाटघरमध्ये आले होते आणि अत्यंत सात्विक असं जेवण तिथे असायचं. आम्ही सगळे कलाकार लिटरली सांगतो छान मांडी घालून शांतपणे त्याचा आस्वाद घ्यायचो. खूप पवित्र वातावरणामध्ये आणि खूप छान मनमोकळ्या वातावरणामध्ये आपण हा सिनेमा शूट केला. ऍब्सोल्युटली. म्हणजे सेट आहे किंवा टेक्निकल गोष्टी चालू आहेत आजूबाजूला, कॅमेरा आहे, ह्या सगळ्याचा विसर पडत होता अक्षरशः. म्हणजे अगदी आपले जे आर्ट डिरेक्शन असतं त्यांनी जे मंदिर उभारलंय समर्थांच्या घरचं, म्हणजे समर्थच्या घरचं, ते इतकं खरं आहे, इतकं आपलंसं वाटलं ते. इनफॅक्ट सगळे कलाकार हे करतात की नाही मला माहित नाही, पण बरेचसे कलाकार, मी तरी हे करते की माझ्या भूमिकेचं काहीतरी एक वस्तू किंवा एखादी गोष्ट मी ते पात्र झाल्यावर घेऊन टाकते, चोरते. आणि छोटंसं असतं काहीतरी, ते कानातलं असू शकतं, टिकली असू शकते, एनिथिंग. तर ह्या वेळेला मला ती मूर्ती इतकी म्हणजे भावली खरं सांगायचं तर, पण ती नाही चोरता आली मला. जरा रॉंगच वाटेल, मॉरली पण ते रॉंगच आहे. पण सो या, पण म्हणजे खरंच खूपच ते घर, अगदी ते किचन, म्हणजे तिथे जे आम्ही जे वावरत होतो, सीनसाठी एंट्री घेत होतो, असं वाटत होतं आपण दिवस रात्र करत राहूया, नकोच मिळू दे, व्यवस्थित ओके शॉट होऊच नाही, तिथेच राहावं, तिथेच जगावं, बंब पेटवावा, आंघोळ करावी, आपले थोडीशी भाज्या लावून काय शेती करावी, असं अक्षरशः असंच वाटत होतं. तिथे मी सुमा म्हणूनच जगले. 4-5 मांजरही गोळा केली होती मी, तुला माहिती आहे. सो अगदी रुळले होते मी. थँक्यू सो मच. थँक्यू विशाल, थँक्यू सो मच. सॉरी मला हे सांगायला फार मजा येते. ह्या सिनेमामध्ये आम्ही अत्यंत छान मराठी भाषा वापरली, पण त्याच्या बरोबर विरुद्ध असलेला एक व्यक्ती म्हणजे आमचा सिनेमॅटोग्राफर डीओपी अतित नायक. अतित प्लीज करा. तुम्ही याला आग्रा का डाबरा म्हणून एक फेमस फिल्म होती, ज्यामध्ये आम्ही चाइल्ड आर्टिस्ट म्हणून पाहिलं होतं. अनेक फिल्म्स, अनेक ऍडव्हर्टाइजमेंट. ह्याला सांगितलं की फार ओशाळसारखं होतं, अरे आम्ही एवढे असे छान दिसत नाही, आम्ही एवढ्या सिनेमामध्ये ऍक्टिंग केली नाही म्हणून आम्हाला वाईट वाटतं. सो आता तर ही इज नाव आर डीओपी.
ज्यांनी या सिनेमा अत्यंत सुंदर पद्धतीने आणि अत्यंत ग्राउंडेड त्या सिनेमाची गरज ओळखून हा सिनेमा शूट केलाय. सो अतिथ मला मी विचारतो, उत्तर तुझ्या भाषेत दे. तुझा अनुभव कसा होता? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू. मला काहीतरी वेगळं एक्सपिरियन्स झालं समर्थ फिल्ममुळे, समर्थ फिलॉसॉफीमुळे, आणि मला काहीतरी नवीन आणता आलं सिनेमा थ्रू. माझा कॅमेरा, माझी लाइटिंग एक कॅरेक्टर होतं या पूर्ण स्पेसमध्ये. मला ते कॅरेक्टरचे इमोशन्स, त्यांचं जे मेलनकॉली ती आहे ती दाखवता आली. अँड इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स टू ब्रिंग that energy onto this, and very grateful to the actors, to Amol, to Ravindra ji, to Yogesh, the writers, all my fellow HODs, that they put so much effort into just making something that could have been very simple into something so magical. It kind of feels grounded in philosophy yet not heavy on it, and that is something I think the audience will take with it. So thank you. I hope दॅट इज व्हॉट ऍक्च्युली इट इज. हे जे इंग्लिश शब्द आहेत यामुळे पण एक खरं सांगतो, या चित्रपटाचा आम्ही प्री प्रोडक्शन करत असताना ऑलमोस्ट 35 दिवस हा माणूस आमच्या बरोबर डीओपी म्हणून पूर्ण प्लॅनिंग करायला, मी काय लाइटिंग करणार आहे, तुझा काय सीनची कोरिओग्राफी आहे ती सांग मला. याचा प्री प्रोडक्शन मध्ये 35 दिवस हा माणूस आमच्याबरोबर पूर्ण बसत होता, एकी सोडून. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. इट इज व्हेरी डेडिकेटेड टुवर्ड हिज वर्क. मी इंग्लिश बोलायला लागलो, याच्यामुळे बऱ्याच गोष्टी माझ्या सुधारल्या इंग्लिश मधल्या तरी. पण खूपच छान मजा आली आतिफ बरोबर काम करताना. आणि आतिफ थँक्यू सो मच, कारण हा सिनेमा इतका छान दिसतोय, या सिनेमाचा भाव इतका छान दिसतोय, त्यामध्ये तुझा सगळ्यात मोठा हात आहे. thank you. थँक्यू सो मच आणि व्हेरी सॉरी. आणि प्लीज मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल की तुझी ही प्रोसेस कशी होती, कारण इट्स व्हेरी डिफरंट पुष्कळ. सगळ्यांनी असा पुष्कळ पाहिला नाहीये. धन्यवाद हे तू बोलल्याबद्दल. आणि मला फार बोलायचं नाहीये अजिबातच. मला एवढं म्हणायचंय की जे काही आता तुम्ही ट्रेलरमध्ये बघितलंय आणि जे चित्रपटामध्ये बघणार आहात तशा पद्धतीचा माणूस तुम्ही एक्सेप्ट कराल, माझ्यातलं नट एक्सेप्ट कराल अशी माझी इच्छा आहे, अपेक्षा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने काही गोष्टी झाल्या. मनाचे श्लोकांमधलं एक माझ्या डोक्यामध्ये सतत राहिलेली गोष्ट अशी यायची. मी कॉन्व्हेंट शाळेत शिकलोय, भूषण बरोबर मी पण चिंचवडमध्येच होतो, आम्ही एकत्र शिकलोय, एकाच बॅचचे आहोत. येस. तर सिस्टर कन्सर्न स्कूल मध्ये आम्ही शिकलो आहोत. आणि आता आम्ही हे मुलगा आणि बाप अशी पात्र साकारतोय. तर मनाचे श्लोक संस्कार वर्ग असायचे, मनाचे श्लोक शिकवले जायचे. आणि एका नाटकामध्ये एंट्री घेणारं एक पात्र होतं आणि पडद्यामधनं एंट्री घेताना काहीतरी म्हणत यावं म्हणून कोणीतरी हे म्हणालं होतं, अनुदिनी अनुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा निरसी मोहमाया अचपळ माझे नावरे आवरिता तुझं विन क्षीण होतो धावरे धावा आता. तो मिनस नाटकामध्ये प्रभाकर पणशीकर एंटर करताना हे म्हणत यायचे. आणि तेव्हा ती चाल, ते शब्द, त्या सगळ्या गोष्टी, तुझं विन क्षीण होतो धावरे धावा आता, ह्याची कल्पना हे आधी असं वाटायचं की आपण काय एवढा धावा करतोय कुठल्याही देवाचा, कशाचाही, हे कळायचं नाही. पण आता या सगळ्या वर्षात आयुष्य जगताना, हे जे काही कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे याच्यामध्ये जगताना गोष्टी मला कळल्या की याचा अर्थ काय आहे, की आपल्याला कशाची गरज वाटते. दुसरी गोष्ट मला या प्रोसेसमध्ये एक जाणवते की मनाच्या श्लोकांचे वेगवेगळे अर्थ आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने इंटरप्रेट केल्यासारखे आहेत. एक श्लोक आहे, मरे एक त्याचा दुजा शोक आहे अकस्मात तोही पुढे जात आहे. हा श्लोक म्हटलं तर एक माणूस मरतोय वाटतं का, त्याच्याबद्दलचं काहीतरी आहे की तो माणूस, दुसरा माणूस शोक करत बसलेला आहे, तो गेला, त्याची सुटका झाली त्या सगळ्या गोष्टीतनं, आणि अकस्मात राहिलेला माणूसही पुढे जात आहे. तर माझ्यातही मला असं वाटतंय की आपल्यामध्येही दोन लोक असतात, जो मी पण आहे तो मरावा आणि अकस्मात हा माणूस उरलेला पुढे जावा, अशी माझी इच्छा आहे. आणि
या प्रोसेसमधनं हे मला कळलेलं आहे योगेश, हे तुमच्यामुळे कळलेलं आहे योगेश, अमोल सर, माझे सगळे सहकलाकार, अतिच स्पेशली आय विल मेन्शन यू व्हेरी स्पेशली. इट्स अ व्हेरी 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 ब्युटिफुल जर्नी विथ यू. रवींद्र सर, थँक्यू, माझ्यावर विश्वास दाखवलात आणि या वेगवेगळ्या गोष्टींचे वेगवेगळे अर्थ मला कळावेत. तर मी हे यासाठी म्हणतोय मरे एक त्याचा यासाठी रेफरन्स देतोय कारण आजच्या काळातला हा सिनेमा आहे आणि असे जे विचार जे खूप आधी मांडले आहेत, जे वाटतात की अरे खूप अवघड असतील, पण तुम्ही त्याचे वाचायला लागल्यानंतर, त्याच्याबद्दल विचार करायला लागल्यानंतर तुम्हाला खूप काही काही गोष्टी त्यातनं शिकायला मिळतील आणि तुम्हाला खूप गोष्टी काहीतरी पोचतील. या चित्रपटासाठी सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली आहे. अमोल सरांनी स्पेशली ते आजारी पडले मेहनत घेऊन, पण त्यांनी खूप लावून धरलंय आणि मला वाटतंय की मेहनतीचं फळ आपल्याला नक्की मिळेल. धन्यवाद. 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 कॉमेडीचा देखील फॅन आहोत, त्यामुळे अर्थातच सो समर्थांचा अजून एक फायदा, तो पण प्रमोट झाले. सो थँक्यू फॉर कॉलिंग मी. ही समर्थ नावाची जी कथा आहे ही मी साधारणतः 2012-2013 साली एक छोट्याशा स्क्रिप्टमध्ये 2-3 पानांमध्ये लिहून काढली होती आणि या कथेचं करायचं काय हा मोठा प्रश्न होता. सिरियलच्या रूपात करावी, काही कादंबरी काढावी, चित्रपट काढायचं देखील होतं, पण तेव्हा धारिष्ट होत नव्हतं बिकॉज ऑफ लॉट ऑफ कन्स्ट्रेंट्स. आणि मग असा बराच काळ जात होता आणि एक दिवशी आम्हाला आमचं एक कॉमन अमोल आणि आमच्यामध्ये असलेली रिद्धी महाशब्द आहे, हिचा कॉन्टॅक्ट झाला. तिने मला अमोलची गाठ घालून दिली. तर तिथून या चित्रपटाची निर्मिती संकल्पना सुरू झाली. मग मी ही कथा आणखीन विस्तारपूर्वक थोडीशी लिहिली. त्यानंतर अर्थात त्याच्यावरती साथ चढवण्याचं मोठं काम मानसने केलं आणि त्याला संगत होती आशुतोषची. आशुतोष आणि मानस या जोडीने संवाद आणि अनेक त्याच्यामध्ये उदाहरणार्थ पॅन्ट भरती करण्याचा शॉट आपल्यापैकी अनेकांनी त्यातला बघितलेला आहे. असे छोटे छोटे प्रसंग की जे मानसच्यामुळं अधिक खुलले, आणखीन त्याच्यामध्ये खळखळून हसण्याचं एक लोकांना संधी त्याच्यामध्ये निर्माण झाली. हा चित्रपट करण्याचा मागचा उद्देश असा होता की आजच्या तरुणाईला परमार्थ या शब्दाचा थोडासा नाही म्हटलं तरी तिटकार आहे. कारण त्यांच्या दृष्टीने परमार्थ म्हणजे देवदेव करणं, उपवास तापास करणं, व्रतवैकल्य करणं आहे. परमार्थ ही जीवन जगण्याची कला आहे किंवा त्याच्या आधाराने देखील आपण आपलं करिअर करू शकतो. या संकल्पनांना तरुणाई मान्यता द्यायला तयार होत नाही. बरं, संतांनी हे सगळं सांगून ठेवलंय ग्रंथांमध्ये, पण आज ग्रंथ वाचायला वेळ कोणाला आहे? कारण ग्रंथ वाचण्यासाठी लागणारी धारणाशक्ती म्हणा, तेवढा वेळ म्हणा, तेवढे डिटर्मिनेशन म्हणा, आज समाजामध्ये दिसत नाही. आणि मोबाईलमुळे तर आमचं आणखीन माइंडसेट इतके चंचल झालेले आहेत की आम्ही 90 सेकंदापेक्षा मोठं रीलही बघू शकत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या संतांच्या ग्रंथांमधले विचार प्रॅक्टिकली समाजासमोर कसे आणावेत, यासाठी काय नवीन आधुनिक आपण प्रणाली वापरू शकतो, या दृष्टिकोनातून हा चित्रपट आपण निर्माण केला. आणि जसं मानसने सांगितलं त्याप्रमाणे हा समर्थ रामदास स्वामींचा बायोपिक नाही. कारण बायोपिक बघणारा तोच समाज असतो जे ऑलरेडी त्यांना मानतात. आणि या चित्रपटाचा उद्देश असा आहे की ज्यांची पावलं अजूनही या दिशेने वळलेली नाहीत किंवा ज्यांना याच्याविषयी अनेक गैरसमज आहेत परमार्थाच्या विषयी, त्या लोकांनी या चित्रपटाकडे वळावं आणि त्या आधाराने एखादा जरी विचार या चित्रपटातून त्यांना मिळाला तरी तो त्यांना निश्चितच एक पुढचं पाऊल, एक पुढचा मार्ग दाखवू शकेल. या दृष्टिकोनातून या चित्रपटाची निर्मिती आपण करताना तरुण वयाचा विचार देखील केलेला आहे आणि त्याचबरोबर जे या कन्व्हेन्शनल पाथवर चालवत आहेत त्या लोकांचा देखील आपण विचार यामध्ये मांडलाय. या चित्रपटामध्ये सर्वच लोकांनी अतिशय उत्तम सहकार्य केलं. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम अमोल भगत, योगेश फुलपगर, अतित नाईक, ज्यांना मी चित्रपटाचे ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणतो, त्यांनी या चित्रपटामध्ये खरोखर जीव ओतला आणि त्यांना तेवढीच तोला मुलाची साथ सर्व आर्टिस्ट, त्यामध्ये आमचा भूषण प्रधान सगळ्यात प्रधान आहे, पुष्कराज चिरपुटकर आहे आणि त्याचबरोबर ईशा, दिशा आणि सगळीच मंडळी, राजन सर आलेले आहेत, आज राऊत पण आहेत इथं. सगळ्यांनीच खूप तोला मुलाची साथ दिली, सगळ्यांनीच खूप सहकार्य झालं. त्यामुळे चित्रपट हा एका ऊर्जेने भरलेला जाणवतो. तुम्ही जेव्हा चित्रपट बघाल, आज ट्रेलर बघाल, तेव्हा यू विल डेफिनेटली फाइंड देर इज लॉट ऑफ एनर्जी इनसाइड द मूवी. आणि जो बघतो त्याला डेफिनेटली 1-2 दिवस तरी त्याचा काय म्हणता येईल कॅरी ओव्हर राहतो थॉट्सचा, की आपण नेमकं एक वेगळं काहीतरी विश्व बघून आलेलो आहोत. असा हा एक अत्यंत वेगळा, आशयपूर्ण आणि त्याचबरोबर मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे.
सो आय विश की हा लोकांपर्यंत जास्तीत जास्त संख्येने जाईल आणि 14 ऑगस्टला हा चित्रपटगृहांमध्ये येतोय. आपण विद्यार्थी आणि कॉलेजच्या मुलांसाठी या चित्रपटासाठी प्रमोशनल ऍक्टिव्हिटी करतोय. कन्सेशनल रेटमध्ये आपण त्यांना चित्रपटगृहामध्ये आणतोय, जेणेकरून जास्तीत जास्त मास या चित्रपटाला यावा आणि ज्यांना आता आपल्या जीवनात करिअरमध्ये पडायचंय त्यांनी या चित्रपटातून आपला स्वतःचा फायदा करून घ्यावा. थँक्यू सर. ज्यांचा आपण विटनेस होणं ही आपल्यासाठी फार मोठी गोष्ट असते. राजन सर त्यातले एक आहेत. कारण काम करत असताना नेहमीच मी असं म्हणतो की एखादं पात्र तुमच्यासमोर जेव्हा येतं तेव्हा त्या पात्राकडे बघणं दृष्टिकोन ज्या पद्धतीने तुम्ही तयार करता ते सगळ्यांसाठी शिकण्यासारखं आहे. म्हणजे आम्ही सगळेजण त्यातनं खूप काही शिकत होतो आणि तुम्ही या चित्रपटामधला भाग असणं आणि तुमच्या बरोबर काहीतरी काम करताना ही आमच्यासाठी खूप 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 महत्वाची आणि मोलाची कारण संधी असं म्हणतो. तुम्ही मला असं वाटतं की कुणीच कोणापासनं काही शिकत नाही. आपण सगळे एक आहोत. फक्त माझा जन्म थोडासा आधी झालाय आणि तुझा थोडासा नंतर झालाय. सगळेजण सगळ्यांकडनं शिकत असतात. म्हणजे आता नाटकामध्ये तर हा अनुभव वारंवार येतो की स्टेजवरती खेळा मारणारा माणूस सुद्धा मी नेपथ्यकार असताना म्हणतो काय बनवला यार, तो ते ह्या बाजूला केला असता फ्लॅट तर मला सोपं केलं असतं. जी तो शिकवून जातो तुम्हाला काही ना काहीतरी. तुम्हाला प्रत्येक वेळेला प्रत्येक माणसाकडनं तो किती छोटा आणि किती कोण आहे तुम्हाला सांगता येत नाही, पण त्या प्रत्येक माणसाकडनं तुम्हाला शिकता येतं. तसं ही जी हा जो आपला परिवार आहे तर हा खरंच परिवार आहे. त्याच्यामध्ये कोणी लहान कोणी मोठा कोणी असं मी मानत नाही. हे सगळे एक आहे आणि हा टीमचा एफर्ट आहे. ही कोणा एकट्या माणसाची जबाबदारी नाहीये की पुढे खेचून नेणं. ही सगळ्या टीमनी खूप छान केलंय असं मला वाटतं. आणि मी जेव्हा आता काही चित्रपटाचा थोडासा भाग पाहिला जेव्हा डबिंगसाठी वगैरे गेलो होतो आणि मी चकित झालो. म्हटलं अरे कास्टिंग केवढं आहे याचं, केवढा मोठा पट आहे कास्टिंगच्या बाबतीमध्ये. म्हणजे जर खूप छान झालंय आणि या छोट्या रोलसाठी सुद्धा त्यांनी खूप चांगली माणसं निवडली आहे. आमचे नाट्य क्षेत्रातले गुरु दामू केंकरे नेहमी म्हणायचे की इट इज अ विलफुल सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ. म्हणजे ते म्हणाले की आपला धंदा राजन खूप सोपा आहे. आपण काय करतो, आपण हवा विकतो. हवा आपण एक आभास निर्माण करतो कुठल्या तरी कलाकृतीमधून, नाटकातून म्हणा सिनेमातून म्हणा. तुम्ही ते आहात असा एक आभास निर्माण करतो. जो आभास म्हणजे काय, हवा विकतो ना. तर तो हवा विकण्याचा धंदा आमचा खूप सध्या तेजीत आहे सध्या सगळ्या लोकांचा. पण तो आभास नीट निर्माण करता आला पाहिजे आणि त्याचं सगळ्यात प्रमुख त्याचं म्हणजे काय म्हणतो त्याला, त्याच्यासाठी जे लागणारं प्रमुख हे आहे ते म्हणजे त्याचं कास्टिंग. ते कास्टिंग जर चांगलं असेल ना की तर हा आभास पटकन निर्माण होऊ शकतो. आणि याचं कास्टिंगला खरंच योगेशला 100 मार्क दिले पाहिजेत त्याच्यासाठी. त्यांनी खूप छान कास्टिंग केलंय. सगळ्यांनी कामं पण उत्तम केले आणि चित्रपट बघताना खूप मजा आली मला. तुम्हालाही मजा येईल. तुम्ही आज ट्रेलर बघताय तर हे तर त्याचं लघुरूप आहे. तुम्ही ज्यावेळेला आपण सिनेमा बघू तेव्हा तुम्हाला त्याचा सगळ्यांचा अंदाज येईल. आणि खूप बरं वाटलं तुम्ही एवढ्या संख्येनं इथे आलात. धन्यवाद. थँक्यू.